मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर मी करतोय यूट्यूब व्हिडिओ. आज करणार आहे मी चेस्ट. तर मी बऱ्याच दिवस यूट्यूब व्हिडिओ शूट करू शकलो नाही कारण शेड्यूल थोडा बिझी होता. ठीक आहे. तर आजचा बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ आहे चेस्टचा. बॉडी तर खूप चेंज झाली मित्रांनो. जसे की आपण सिरीज स्टार्ट केली होती त्याच्यानंतर आय थिंक मसल मास थोडाफार ग्रो झाला आहे, पण मी खूप जास्त कॅलरीज खातोय कारण मला तेवढा मसल्समध्ये माझ्या व्हॉल्यूम दिसत नाही ना. तर मला तेवढी फॅट वाढला तरी मला तेवढा नाही फरक पडणार आणि फॅट पकडतच नाही माझी बॉडी कारण मेटाबॉलिझम थोडा हाय आहे माझा. तर मी हाय कॅलरी डाईटवरती आहे, हाय प्रोटीन नाही म्हणजे जेवढी माझी काय होते माझ्या जीभला जेवढी माझी रिक्वायरमेंट आहे मसल्सची त्याच्यापेक्षा मी थोडा एक 10-20 ग्राम प्रोटीन जास्त खातोय. तर चला, जास्त बोलत राहिलो तर वर्कआउट कधी करायचा. तर निघतोय वर्कआउटला आणि ही आहे माझी जिमची बॅग पूर्ण पॅक केलेली आहे मी. आणि हा डबा आहे. ॲक्च्युली याच्यामध्ये ना मी व्हे प्रोटीन कॅरी करतो. ठीक आहे. तर व्हे प्रोटीन कॅरी करण्यासाठी हा छोटा डबा आहे कारण हा मोठा डबा आपण घेऊ शकत नाही. ओके. हा आहे न्यूट्रावेचा बायो ॲब्झॉर्ब व्हे प्रोटीन, जो की इंडियाचा पहिला असा प्रोटीन आहे जो प्रोडीफायच्या ब्लेंडसोबत येतो. आता प्रोडीफाय म्हणजे काय, याच्यामध्ये आहे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स, फायबर्स आणि त्याच्यानंतर प्रोबायोटिक्स. आता प्रोबायोटिक्स या सर्व गोष्टींमुळे काय होतं मित्रांनो की तुम्हाला जर डायजेशनचा इश्यू असेल ना, काही मुलांना होतं की प्रोटीन तेवढी डायजेस्ट होत नाही आहे ना, नाहीतर मग ब्लोटिंग येते, एखाद तास काहीतरी खायची इच्छा होत नाही. तर मित्रांनो बेस्ट प्रोटीन आहे. मी आता 1-1.5 महिना झाला असेल घ्यायला सुरुवात केली. मी वर्कआउट करतो. वर्कआउट करून येता मला जवळजवळ 15-20 मिनटं लागतात. 15-20 मिनटं आल्यानंतर मी लगेच माझी मील करतो. म्हणजे असं नाही की प्रोटीन पिवलं तर नंतर 1 तास 1.5 तास जातो टाईमपासमध्ये, ज्याच्याने मला मील करणं होत नाही. लगेच डायजेस्ट होतो मित्रांनो. खूप भारी प्रोटीन आहे. तर बाय करायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही वेबसाईटवरती जाऊन माझा डिस्काउंट कोड ठाकूर07 यूज करू शकता. ठाकूर07. ओके. जो यूज करू शकता तुम्ही, त्याच्यानं तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट भेटेल. भाई दम लागायला लागला बोलून मला. चला, हा नवीनच आलेला आहे. ॲक्च्युली माझा एक प्रोटीन संपला आहे तर हा अनबॉक्स करतो. कारण यार जर वर्कआउट झाला ना तर प्रोटीन इनटेक कंप्लीट करणं हा पहिला आपला प्रायमरी गोल असतो. असं तर नाही निघणार. चाकू बघा, जसं की डाएट तर मेन लागते. वर्कआउट करून काय नाही होणार मित्रांनो. हा चाकू मला असा फील देते की मी मटनच्या दुकानात मटन तोडते. भाई मी डायरेक्ट डबाच कापला. सॉरी बॉईज. हे बघ, डब्बाच कापला डायरेक्ट. अरे कसला सुरा दिलास, तुला काय मटन कापणार वाटलं काय मी? अरे वा, टेक्नॉलॉजिया भाई. न्यूट्रावेने एक बेस्ट गोष्ट केली ती म्हणजे स्कूपला हे बघा अडकावाला कसा एकदम जागा दिलेली आहे, ज्याच्याने तुम्हाला स्कूप असा शोधत राहायची गरज नाही आहे ना. पण तर मला वाटते स्कूप थोडा तुटलेला आहे, पण ठीक आहे. आत्ता बघा, आत्ता गेम चालू होईल खरा. 1 2 3 4 आणि 5. तर तुम्ही बोलाल रोहन दादा 5 खूप खातो. तर नाही मित्रांनो, रोहन दादा एकटा नाही आहे. तर रोहन दादाची बायको पण आहे जी ते टाकणार आम्ही आता. ती पण प्रोटीन खाते, जो शूट करतोय तो पण खातो. त्याच्यामुळे 5 खूप घ्यायला लागतात. मी काय रॉनी कॉलमन नाही आहे, तर वर्कआउट नंतर 5 खूप खाऊ. आणि बाई तेवढा पैसा पण नाही आपल्याकडं की एवढे 5-5 खूप खाऊ आपण. तर बाई सॉर्टेड. पोस्ट वर्कआउट प्रोटीन शेक काम झालेलं आहे. हा सुरा घे. अच्छा, असं द्यायचं असं काय? कोणाला दाखवतस? चलो बॉईज, निघतो वर्कआउटसाठी. आता भेटतो तुम्हाला. GT काढतो आज. GTच आहे आपल्याकडे. मी असा वार्ता करतो. माझ्याकडे 5 बाईक आहेत गॅरेजमध्ये, 4 कार आहेत, लक्झरी कार. काय ना भाई आपल्याकडं. अरे थांब ना, बोलतोय यांच्यासोबत. तुझ्यासोबत बोलू काय करू? काय यार, इथं यूट्यूब चालू आहे आणि मध्ये बोलते. तर चायला बॉडी एवढी बनवली की बॅग नाही घालता येत. हा, तर
GT वरती भेटतो मित्रांनो, मस्त जातो आता आणि वर्कआउट चालू करतो. कशी आहे बॉडी? पंप ना काय ना. हा मित्रांनो, काय चेंज दिसतोय? चेंज असा आहे की लाईट मागवली आम्ही आणि ती पण कॅमेऱ्याच्या वरती एकदम प्रॉपर, म्हणजे माझ्या फेसवर लाईट पडला आणि तुम्हाला मस्त एकदम लो लाईट मध्ये पण एकदम चांगला व्हिडिओ. गोरा दिसतोय पण ऍक्च्युली मी गोरा आहे नाही. नशीब बॉडी तरी बनवली लाईफ मध्ये, नाही तर मग काय खरं नव्हतं माझं. तर नशिबाने हो ते लग्न झालंय ते अलग, पण मेहनत करून बॉडी बनवली मित्र. हा काळ्या पोरासोबत लग्न केलं तर ते रील विल टाकलेत तिने काळा आहे म्हणून. तिला माहिती ना तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता ते. तर 100% कोण पंगा घेईल भाई. तिने गलती केली व्हिडिओ टाकून. पोरं बोलतात तुझ्यापेक्षा आमचा दादा भारी आहे. किती रील असली तरी ऑडियन्स माझी एकदम खतरनाक आहे. चलो भाई मिलते हैं जिम में. मित्रांनो पोचलोय जिम मध्ये आणि जिमच्या पार्किंग मध्ये गाड्या एवढ्या आहेत ना की मला असं वाटतं की वर्कआउट करायला एवढी गर्दी असणार आहे की उभं राहायला पण जागा नसणार आहे. त्यात आम्ही तिघंजण आता ॲड झालो नवीन. तर चला जे काय इक्विपमेंट्स भेटतील त्याच्यावर वर्कआउट चालू करू फटाफट. चलो. हा मित्रांनो 2 प्रेप सेट केलेले आहेत मी, जे की रेकॉर्ड करू शकलो नाही. डायरेक्ट वॉकिंग सेट प्रेप सेट केला 30 किलोचा. वॉकिंग सेट करतो डायरेक्ट 40 आणि 45 लास्ट 40 kg करतोय. ठीक आहे. म्युझिकचा थोडा सांभाळून घ्या प्लीज. reps 40 kg डंबल सोबत. हा भाई बॉडी थोडी डाऊन वाटते पण स्ट्रेंथ चांगली बिल्ड होते दिवसेंदिवस. 1 सेकंड. 40 kgचं काम संपलं. डायरेक्ट 45 घेईन आता. जाऊ दे सर सोबत घे बोललो दोन्ही. वन बॅलन्स करा. 2 3 4 5 प्रेस सेल्फ आहे पूर्ण. 6 7 प्रेस 8 9 10 बस. फोर्टी 45 kg घेतोय. वर्किंग सेट सेकंड वर्किंग सेट. मला वाटतं मला 4 सेट तरी करावं लागतील वर्किंग, कारण भाई चेस्ट खूप जास्त कमजोर आहे, शोल्डर पण कमजोर आहेत. बघायला गेलं तर अख्खी बॉडीच कमजोर आहे. टच द्या फक्त. 12 गेले पाहिजे.
गेला असता रे, एक फेल झाला, फेल, न्यूरल फटीग. मला वाटते माझे 2 सेट झालेत वर्किंग सेट, आणि माझ्या बॉडीमध्ये तेवढा पंपच येत नाही. ॲक्च्युली ना सोशल मीडियावरती कोणी तुम्हाला सगळ्या चांगल्याच गोष्टी सांगेल, पण माझ्यासोबत एक आत्ता नाही पहिल्यापासूनच आहे, तेवढा चांगला पंप नाही येत. स्ट्रेंथ ट्रेनिंग चांगली करतात, किती 45 kgचा मी डंबल प्रेस करते फ्लॅट बेंचला, तरी पण तेवढा चांगला पंप नाही येत. मला नाही माहिती काय रिझन आहे. मी एक एक्सपेरिमेंट करणार आहे, घेणार आहे मी ग्लिसरीन प्री वर्कआउटमध्ये. त्याचे काय बेनिफिट्स असतात ते मी जेव्हा घेईन, ट्राय करेन, त्याच्यानंतरच सांगेन ते यूजफुल आहे नाही. जर मला त्याचा रिझल्ट भेटला तर, नाहीतर मग नाही. ओके, काय माहिती काय प्रॉब्लेम आहे. मील्स तर ऑन पॉईंट आहेत सगळ्या, तरी पण ग्रोथ तेवढी दिसत नाही मला. पण आपली ह्युमन टेंडन्सी आहे ना तशी, कितीही चांगली ग्रोथ झाली तरी आपलं कधी समाधान नाही होत. आपल्याला नेहमी जास्तच पाहिजे असतं. ती गोष्ट चांगली आहे. जर कम्फर्टेबल झालो तर इश्यू होऊन जाणार. न्यूरल फटीग. माहिती आहे न्यूरल फटीग म्हणजे काय असतं? तुम्हाला वाटतंय की 4 रेप तुम्ही इझिली मारू शकता आणि सेकंड रेपला डायरेक्ट डंबल पडतो खाली. सायंटिफिकली उसको बोलतो न्यूरल फटीग. जो आपल्याला समजत नाही येणार आहे, पण तो येतो. माणूस डायरेक्ट डंबल फेकून द्यायचा. भाई इंजुरी नाही पाहिजे. फ्लोर खराब झाला आपण रिप्लेस करू शकतो, शोल्डर खराब झाला रिप्लेस नाही करू शकत. स्प्रे कुठं आहे पण? माझा लेफ्ट शोल्डर त्याला आयसिंग करायला लागेल आणि एल्बो खूप जास्त पेन करते. कॅल्शियम 1000 mg चालू आहे पर डे, तरी पण वर्कआउट असं चाललं आहे. ॲक्च्युली हा पहिल्यापासून दुखतो माझा शोल्डर आणि एल्बो. बाकी मित्रांनो, लवकरच रिव्हील करणार आहे मी कोणती कॉम्पिटिशन खेळणार आहे ते. ओके, पण मी तरच डिसिजन घेईन जर मला 1-1.5 महिन्यानंतर तेवढी ठीकठाक इम्प्रूव्हमेंट दिसली तरच मी डिसिजन घेईन कम्पीट करण्याचा. नाहीतर मी कम्पीट नाही करणार. कारण सर्वात आधी मला कॉन्फिडन्स पाहिजे. सध्या मी सेल्फ डाऊटमध्ये आहे, खेळू नको खेळू, फिजिक तेवढी चांगली वाटते, स्टेजवरती कसा दिसेल काय, ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत यार. मला खूप डाऊटफुल आहे. पण बघूया, 1-1.5 महिन्यानंतर डिसाईड करू. ते पण तुम्हाला विचारूनच डिसाईड करेन. चला, इन्क्लाइन बेंच प्रेस करतो आता. नाही 35 येतो. सॉरी. इन्क्लाइन बेंच प्रेस पहिला सेट. आता जेव्हा फ्लॅट बेंच प्रेस केला ना, त्याच्यामध्ये इसको क्या बोलते भाई, अप्पर चेस्ट नाही, त्याला बोलतात क्लॅव्हिक्युलर फायबर्स. तर हे ऑलरेडी ॲक्टिव्ह झालेले आहेत फ्लॅट बेंच प्रेस करताना. त्याच्यामुळे जर 20 ते 25चा प्रेप सेट करतो आहे आणि 40चा वर्किंग सेट करतो आहे, त्याच्यामधला घेणार आहे मी 35चा फर्स्ट वर्किंग सेट. नंतर पहिला बघेन किती जातो आहे, त्याच्यानंतर 40 आणि 45. ठीक आहे.
डंबल ठेवून लागलेलं आहे ते 4-5 दिवसापूर्वी. आता एक सेट केल्यानंतर मस्त चेस्टची पंप झालेली आहे, ती बघायची उत्स्फूर्तता वाढली आहे माझी. चेस्टचे फायबर्स एक सेट नंतर. जसं की मी बोललेलो की पंप येत नाही. पंप मला ना 3 वर्ष झाली, 3 ते 4 वर्ष प्रेप चालू करून बॉडी बिल्डिंगची. आणि जर मला अशी फिलिंग येत असेल की फिलिंग नाही येते, ॲक्च्युली मला पंप नाही येत, फिजिक तेवढी चांगली नाही वाटत आहे मला. तुम्ही विचार करा, मी 4 वर्ष घातलेली, 4 वर्ष. आणि माझ्यासोबत ही गोष्ट होती की बॉडी कधी कधी चांगली रिॲक्ट करत नाही. आणि त्याच्यानंतर जे बिगिनर्स आहेत, जे 4-5 महिने वर्कआउट करतात आणि है ना डिमोटिवेट होतात की यार फिजिक तेवढी चांगली दिसत नाही. इथे मी 4 वर्ष टाकून माझ्यासोबत ही गोष्ट होते. एक फेज येतो कधीतरी तेव्हा बॉडी डाऊन वाटते, पण 15-20 दिवसात अजून चांगली वाटेल बॉडी. काय ऑप्शन नाही, वर्कआउट करत राहायचं, डाईट करत राहायचं. बॉडीने इम्प्रूव्हमेंट घ्यायलाच पाहिजे, पण नाही घेतली तर सोडू तर शकत नाही ना आपण. 40 kg. त्याला स्प्रे मारलेला होता. आता मला वाटतं इडली खायला लागेल प्री वर्कआउट मी. इडला इन्सुलिनच स्पाइक. उद्यापासून इडली चालू करतो. कॉम्प्लेक्स कार्ब बंद, सिंपल कार्ब्स, मजबूत एकदम 4-5 इडली खातो. असं पण फॅट तर पकडत नाही. रात्री एक अलग घाण सवय लागली, तो पीनट बटर किचनमध्ये असतो. रात्री भूक लागते, त्याचे 4-5 चम्मच झोपेतच खाऊन जातो. तो एक पीनट बटर फेकून द्यायला लागेल. नाही पाहिजे, नो शुगर. कट डाऊनला अजून 2 महिने बाकी आहेत, तोपर्यंत गेन करेन. नंतर डिसाईड करू कम्पीट करायचं नाही करायचं आहे. इच्छा तर आहे कम्पीट करायची, पण बघूया. अरे भाई, आपण टी-शर्ट काढणार होतो. चलो बॉईज, बघूया किती पंप आलाय. काय झालं, थोडा पंप आला सर बॉडीमध्ये. तर आपल्या काही चेंजेस जास्त काय आले नसतील. Killer.
मित्रांनो कमेंट करून सांगा बॉडी कशी वाटते. पोज वगैरे काय करणार नाही, कारण वर्कआउट करायचं तिकडे कुठे एनर्जी वेस्ट करू. तरी पण एक दोन पोज तुम्हाला करून दाखवतो. Killer. बाकी तुम्ही व्हिडिओज बघताय, इम्प्रूव्हमेंट आहे नाही तुम्हीच कमेंट करून सांगा. आणि जे मागासपासून बोलतो की कम्पीट करू नको करू, याच्याबद्दल मी कन्फ्यूज आहे, तर तुम्हीच सांगा आता काय करायचं आहे. भाई थर्ड सेट. आता करतोय काय बोलू शकतो याला, केबल क्रॉस, पण सीटेड. पेगडेक फ्लाय करू शकतो, पण मला पेगडेक फ्लायपेक्षा हे बेटर वाटतं बेंच लावून. कारण आयसोलेशन आहे ना, आयसोलेशन म्हणजे याला काय बोलू शकतो आपण, आयसोलॅटरल, ज्याच्यामध्ये दोन्ही हात अलग अलग काय बोलू शकतो, वेट कनेक्टेड नाही यार, समजून घ्या तुम्ही मला काय बोलायचं आहे. आणि वेट 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 60 ओके. व्हिडिओ मित्रांनो खूप जास्त मोठा झाला असेल तर तुम्ही माझा प्रत्येक व्हिडिओ बघताना मस्त टाईम काढून बघत जा, है ना. टिप्स तर भेटतीलच, पण आरामात व्हिडिओ एन्जॉय करू शकता तुम्ही, कारण व्हिडिओ मोठे बनतात. मेरे को लगता है ये बेंच थोड़ा क्रॉस है. हे 4 सेट करेन अपर चेस्टसाठी. 3 ते 4 सेट वर्कआउट एंड, 4च व्हेरिएशन बस. जास्त मी करतच नाही आणि करणार पण नाही, कारण हे नंतर बोलू. वेट टाक 70 दोन्ही साईडला. उभी राहा फक्त, सांगेन तेव्हा ये.
मित्रांनो लास्ट सेट करतोय. याच्यानंतर इथेच बसून स्कूप करणार आहे, पण सीटेड. ओके, अप्पर चेस्टसाठी. त्याच्यामध्ये मुवमेंट राहील ही. मस्त फोकस होतो सीटेडला, कारण स्टँडिंगमध्ये बॉडी थोडी मूव होते, त्याच्यामुळं माइंड आणि मसलचं कनेक्शन तेवढं चांगलं बनत नाही असं मला वाटतं. बाकी तुम्हाला जे बेटर वाटते ते तुम्ही करू शकता. आणि एनर्जी कंप्लीट संपलेली आहे माझ्या आत्ताच. कमी दे. 9 10 11 12 अप्पर चेस्ट 2 ते 3 सेट करा आणि बस करा, कारण एनर्जीच नाही आणि मसल पूर्ण फटीग झालेला. चांगली ट्रेनिंग झालेली आहे माझी. तर लास्ट 2 सेट्स तू करतेस काय केलं? ॲब्स ॲब्स आहेत का? फॅट आहे फॅट. हेवीच आहे. मित्रांनो लास्ट सेट. Six, 7, 8, 10, 12. कमी दे. बस. ओके, अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ संपलेला आहे मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कमेंट करून सांगा जे काय तुम्हाला वाटलं आजचा व्हिडिओ बघून, बॉडी बघून. बाकी जसं इंस्टाग्रामवरती प्रेम करता तसं यूट्यूबला पण प्रेम दाखवा. जरी दाखवलात किंवा ऑडियन्स वाढली नाही वाढली तरी मी करतच राहणार आहे, कारण मी यूट्यूब फेमस होण्यासाठी चालूच नाही केलेलं आहे. ॲक्च्युली ज्या गोष्टी मी इंस्टाग्रामवरती शेअर नाही करू शकत, टिप्स शेअर नाही करू शकत, कारण माझा कॉन्टेंट वेगळा आहे. त्याच्यासाठीच मी जे बिगिनरचे क्वेश्चन्स असतात त्याला मी आन्सर पण नाही करू शकत. तर मग त्यासाठी मी यूट्यूब चालू केलेलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, ज्याच्याने
तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला भेटतील जर बेल आयकॉन दाबून ठेवलात तर. दाबून चलो बाय बाय. नॉटी हो रहा है बँड का लोडा. बाय बाय. स्टे स्ट्रॉन्ग म्हणजेच मजबूत बना मजबूत. अरे भाई साहब न्यू मजबूत इन द हाऊस. ते माझे चौथीला असताना होते तसे. नाही रे चांगले ट्रायसेप आहेत, खरोखर चांगले ट्रायसेप आहेत तुझे. हो रे हो रे. वाव फोरम वाढलाय. फोरम दाखव ना आपला. ए भाई देखो भाई फोरम देखो. काय खाल्लं दुपारी? मॅगी. मॅगी तर खाल्लीस? नाही खाल्ली. हां चलो बाय मित्रांनो. बाय.